Hello students, how are you all? Hope you all are fine and safe. मुलांनो, मराठीच्या सेशनमध्ये मी अश्विनी देशपांडे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत करते. मुलांनो, मागच्या तासाला आपण एक नवीन टॉपिक शिकायला सुरुवात केली होती. याचा पहिला पाठ आपण मागच्या तासाला पाहिला आणि तो टॉपिक आहे जोड शब्द म्हणजेच जॉईंट वर्ड्स. हा टॉपिक आपण मागच्या तासाला शिकायला सुरुवात केली होती. त्यामध्ये आपण मागच्या तासाला काय काय पाहिलं होतं बरं? आपण मागच्या तासाला जोड शब्द किंवा जोडाक्षर कसं तयार होतं, जोडाक्षराचे नियम कोणते आहेत आणि जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती आपण पाहिल्या होत्या. आज आपण त्याच्या पुढचा टॉपिक बघणार आहोत. मुलांनो, आता आपण जोडाक्षराचे कोणते कोणते प्रकार आहेत ते बघूयात. जोडाक्षराचा पहिला प्रकार आहे दोन सारखी अक्षरे जोडून तयार होणारे जोड शब्द. जेव्हा दोन सारखी म्हणजे समान, सेम अक्षर जेव्हा जोडली जातात तेव्हा कशा प्रकारे जोड शब्द तयार होतात ते आपण आता बघणार आहोत. जिथे दोन सेम लेटर्स जॉईन होतात तेव्हा कशा प्रकारचे जोडाक्षर तयार होतं ते आता आपण बघणार आहोत. त्याचे काही उदाहरण आपण आता बघूया. आता मुलांनो, स्क्रीनवर तुमच्या डोळ्यासमोर काय दिसतंय बरं? काय आहे? हे आहे फूड. बरोबर आहे? तुम्ही रोज खाता की नाही? हेल्दी असं फूड तुम्ही रोज खाता ना? तेच फूड आहे आणि याला मराठीमध्ये म्हणतात अन्न. काय म्हणतात? अन्न. अन्न म्हणजे फूड. आता यामध्ये कुठलं दोन अक्षर एकमेकांना जोडली गेली आहेत बरं? बघा बरं, बरोबर न आला आणि दुसरा आहे न, म्हणजे पहिल्या न ला दुसरा न जोडला गेलेला आहे. आता हे जोडाक्षर कसं तयार झालंय बरं? तर जेव्हा पहिल्या न ला दुसरा पूर्ण न जोडला जातो तेव्हा न हे जोडाक्षर तयार होतं. पहिला न आपल्या नियमानुसार काय आपण सांगितलंय की जोडाक्षर लिहिताना, आठवला का मुलांना तुम्हाला नियम? जोडाक्षर लिहिताना पहिलं जे अक्षर असतं ते आपण अर्ध लिहितो आणि दुसरं जे अक्षर असतं ते आपण पूर्ण लिहितो. इथे दोन्हीही अक्षर नीट बघा. हे दोन्हीही अक्षर सेम आहेत, समान आहेत, सारखी आहेत, न आणि न. बरोबर आहे? आणि इथे कसं लिहिलेलं आहे? अन्न हा वर्ड न पहिलं जे आहे ते अर्ध लिहिलेले आहे आणि त्याला दुसरं न जॉईन केलेलं आहे. आता पुढचं एक उदाहरण बघूयात. आता मुलांनो, तुमच्या स्क्रीनवर हे काय आहे बरं? बरोबर, लॉर्ड विठ्ठल. विठ्ठल हा देव इथे समोर दाखवलेला आहे. आत्ताच आषाढी एकादशी झाली आहे की नाही? तर आता आपण हा विठ्ठल शब्द कसा लिहिला जातो ते बघूयात. पहिला आहे वी वला पहिली वेलांटी, त्यानंतर ठ ला ठ जॉईन झालेला आहे आणि त्यानंतर ल हे लेटर आहे. आता मुलांनो, यामध्ये जोडाक्षर कोणतं आहे बरं? बरोबर, ठ ला ठ जोडलेला आहे. इथे दोन ठ एकमेकांना जोडली गेलेली आहे. आता मुलांनो, तुम्ही म्हणाल हे दोन ठ एकमेकांना जोडली गेलेली आहेत, हे असं लक्षातच येत नाहीये. बरोबर आहे? हे दोन, आपण अन्न हा वर्ड पाहिला, त्यामध्ये पहिलं लेटर कसं लिहिलं होतं? न अर्ध, आणि दुसरं न कसं लिहिलं होतं? पूर्ण लिहिलं होतं. पण इथे आपल्याला तसं दिसत नाहीये.
दोन्हीही ठ पूर्ण लिहिलेले दिसत आहेत. पण यामध्ये एक गोष्ट आहे की पहिल्या ठ च्या खाली स्लॅन्टिंग लाईन दिलेली आहे. बरोबर आहे. मग ही स्लॅन्टिंग लाईन म्हणजे काय? आपल्या नियमानुसार पहिलं लेटर कसं असतं? अर्ध असतं. आणि अर्ध हे लेटर डिनोट करण्यासाठी आपण काय करतो? त्या लेटरच्या खाली स्लॅन्टिंग लाईन देतो. आता मुलांनो, ठ हे अक्षर असं आहे की जे आपल्याला अर्ध काढताच येत नाही. ठ हे अक्षर अर्ध आपल्याला काढताच येत नाही. त्यामुळे इथे ठ पूर्ण लिहिलेलं आहे. पहिलं ठ म्हणजे आपल्याला अर्ध लिहायचं असतं. बरोबर आहे. नियमानुसार पहिलं अक्षर आपण अर्ध लिहितो. पण ठ हे अक्षर असं आहे की जे आपण अर्ध लिहू शकत नाही. त्यामुळे इथे ठ हे अक्षर अर्ध आहे हे डिनोट करण्यासाठी ठ च्या खाली स्लॅन्टिंग लाईन दिलेली आहे. आता हे जोडाक्षर कसं तयार होतं बघूया. पहिलं ठ, त्याला दुसरं ठ जॉईन होतोय आणि ठ असा जोडाक्षर तयार होतं इथे. ठ, अर्ध ठ कसं डिनोट केलंय? स्लॅन्टिंग लाईननी डिनोट केलेलं आहे. प्लस पूर्ण ठ इज इक्वल टू ठ. आता मुलांनो, हे लिहिण्याची दुसरी सुद्धा पद्धत आहे. जसं मी जोडाक्षर लिहिण्याच्या पद्धती सांगितल्या होत्या, त्यामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की ड, द, ठ, ट हे अक्षर जोडाक्षराच्या उभ्या मांडणीनुसार सुद्धा लिहिले जातात. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये किंवा बऱ्याचशा ठिकाणी तुम्हाला ह्या विठ्ठल वर्ड जिथे लिहिलेला आहे किंवा प्रिंट झालेला आहे तो जोडाक्षराच्या उभ्या मांडणीनुसार लिहिलेला दाखवलेला आहे. ठ उभी मांडणी कशी आहे तुम्हाला माहिती आहे? ठ वरती, त्याच्या खाली दुसरा ठ, अशा प्रकारे. आणि मुलांनो, हे लक्षात ठेवा की ठ, ड, द, ट ही जी अक्षरं आहेत ही आपल्याला अर्धी लिहिता येत नाही. त्यामुळे ही अक्षरं मोस्टली जोडाक्षरांच्या उभ्या मांडणीनुसार लिहिली जातात. ओके. आणि त्याचबरोबर जेव्हा आपण आडव्या मांडणीनुसार ते लिहितो तेव्हा पहिल्या अक्षराच्या खाली स्लॅन्टिंग लाईन दिली जाते. आले लक्षात मुलांनो तुमच्या हे? आता पुढचं उदाहरण बघूयात. मुलांनो, तुमच्या डोळ्यासमोर आता काय आहे बरं स्क्रीनवर? एक छान असा हत्ती. बरोबर आहे. मग आता हत्ती वर्ड कसा लिहायचा आहे बघायचं. हत्ती. आता इथे हत्ती वर्ड कसा लिहिलेला आहे? ह लिहिलेला आहे आणि त्याच्या पुढे त ला त जॉईन केलेला आहे आणि त्याला दुसरी वेलांटी आहे. आता हा वर्ड कसा तयार झालेला आहे बघूया. त, त्याला दुसरा त जोडलेला आहे. पण इथे आपल्या नियमानुसार काय आहे की कुठलाही जोडाक्षर लिहिताना जी काही मात्रा त्याला दिलेली असते ती आपण दुसऱ्या अक्षराला देतो. त्यामुळे पहिला अर्धा त प्लस त ला दुसरी वेलांटी इज इक्वल टू त ला त जोडलेला आहे आणि त्याला दुसरी वेलांटी दिलेली आहे. मुलांनो, ऍक्च्युली ते त ला त लिहिलेलं आहे. प्रिंटिंग मध्ये जेव्हा त ला त जोडलं जातं तेव्हा पहिलं जे अक्षर आहे ते पूर्ण त असं लिहित नाही, ते इथे दाखवलंय त्याप्रमाणे लिहिलं जातं. आलंय लक्षात? आता पुढचं अजून एक उदाहरण बघूयात. आता हे काय दिसतंय बरं तुमच्या डोळ्यासमोर स्क्रीनवर? बरोबर, ही आहे किल्ली. काय आहे? किल्ली. आता बघा, किल्ली हा शब्द कसा लिहिलेला आहे? क ला पहिली वेलांटी आहे, ल अर्धा आहे, त्याला दुसरा ल जोडला गेलेला आहे आणि त्याला दुसरी वेलांटी आहे. म्हणजे इथे जोडाक्षर कुठलं आहे? ली असं हे जोडाक्षर आहे. आणि ते कसं तयार झालंय बघूया. ल अर्धा ल. कसा अर्धा ल लिहिलाय? ल च्या खाली स्लॅन्टिंग लाईन दिलेली आहे, म्हणजेच तो अर्धा ल आहे. प्लस ल ला दुसरी वेलांटी इज इक्वल टू ल
आणि त्याला ली. आलंय लक्षात? किल्ली कसं लिहिलेलं आहे. आता पुढे बघूयात काय. मुलांनो, आता हा झाला जोडाक्षराचा पहिला प्रकार. आता जोडाक्षराचा दुसरा प्रकार कोणता आहे ते बघूया. दोन वेगवेगळी अक्षर जोडून तयार होणारे जोड शब्द. आता जोडाक्षराचा दुसरा प्रकार कोणता आहे की दोन वेगवेगळी अक्षर, वेगवेगळी म्हणजे डिफरंट, जी सारखी नाहीये. पहिल्या प्रकारामध्ये काय होतं, दोन सारखी अक्षर एकमेकांना जोडली गेली होती. आता दुसऱ्या प्रकारामध्ये काय आहे, दोन वेगवेगळी अक्षर एकमेकांना जेव्हा जोडली जातात तेव्हा जोड शब्द जे तयार होतात ते कशा प्रकारे होतात ते बघूयात. वेगवेगळी म्हणजे डिफरंट लेटर्स. आता त्याचे काही उदाहरण बघूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल की दोन वेगवेगळी अक्षर जोडून कशा प्रकारे जोड शब्द तयार होतात. आता मुलांनो, तुमच्या डोळ्यासमोर स्क्रीनवर काय दिसतंय बरं? बरोबर, ही आहे पेन्सिल. तुम्ही वहीवर लिहिता की नाही पेन्सिलनी? तर ही आहे पेन्सिल. आता पेन्सिल शब्द हा वर्ड कसा लिहिलाय बघा. प ला एक मात्रा पे, न ला स जोडलेला आहे आणि त्याला पहिली वेलांटी आहे आणि ल हे अक्षर. आता यामध्ये जोडाक्षर कोणतं आहे तर सी, न ला स जोडलेला आहे. बरोबर आहे. आणि हे जोडाक्षर कसं तयार झालंय, न प्लस स ला पहिली वेलांटी इज इक्वल टू सी. न अर्धा न आहे इथे, नीट लक्ष देऊन बघा. न अर्धा लिहिलेला आहे, त्याला स ला पहिली वेलांटी जोडलेली आहे आणि सी हा जोडाक्षर तयार झालेला आहे. हा जोड अक्षर नीट बघा हे कसं तयार झालेलं आहे. इथे पहिली वेलांटी जी आहे ती दुसऱ्या अक्षराला म्हणजे स ला आहे. आले लक्षात? इथे नीट लक्ष देऊन बघा. आपल्या नियमानुसार जी काही मात्रा असते ती मात्रा आपण दुसऱ्या अक्षराला देतो. पहिलं न हे अर्ध आहे, स हे अक्षर पूर्ण आहे आणि या पूर्ण अक्षराला म्हणजे स ला इथे पहिली वेलांटी दिलेली आहे. आता इथे न आणि स हे दोन वेगवेगळी अक्षरे आहे की नाही, आणि ही दोन वेगवेगळी अक्षर इथे एकमेकांना जोडली गेलेली आहेत. आता अजून एक उदाहरण बघूयात आपण. आता तुमच्या डोळ्यासमोर स्क्रीनवर काय दिसतंय बरं? तुम्ही शाळेत येताना घेऊन येतात ही बरोबर स्कूल बॅग. त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या वह्या, पुस्तकं, कंपास सगळं ठेवता की नाही? तर ही आहे स्कूल बॅग. याला मराठीत म्हणतात दप्तर. काय म्हणतात? दप्तर. आता मुलांनो, दप्तर यामध्ये त, प ला त जोडलेले आहे आणि ते जोडाक्षर आहे आणि हे दोन वेगवेगळी अक्षर इथे जोडली गेलेली आहेत, प आणि दुसरं आहे त. आता मुलांनो, हे त कसं तयार झालंय बरं? तर बघा, प प्लस त इज इक्वल टू त. आता इथे प हे अक्षर कसं आहे? अर्ध आहे. त्याच्या खाली स्लांटिंग लाईन दिलेली आहे, म्हणजे प हे अक्षर इथे अर्ध आहे आणि त हे अक्षर पूर्ण आहे. म्हणजे प आणि त ही दोन अक्षर, दोन वेगवेगळी अक्षर, हे लक्षात घ्या. दोन वेगवेगळी अक्षर इथे एकमेकांना जोडली गेलेली आहेत आणि त्यापासून त, प ला त जोडलेलं आहे असं जोडाक्षर इथे तयार झालंय. आता पुढचं उदाहरण बघूयात आपण. हा काय दिसतोय तुम्हाला डोळ्यासमोर स्क्रीनवर? चष्मा दिसतोय की नाही? तर हा चष्मा शब्द बघा कसा लिहिलेला आहे. च श षटकोनाचा अर्धा आणि त्याला म ला एक काना मा, श्मा.
श्मा असा हा जोडाक्षर आहे हे. आता हे श्मा हे जोडाक्षर कसं तयार झालेलं आहे? ष षटकोनाचा अर्धा कसा डिनोट केलाय? स्लांटिंग लाईननी. त्याला म ला काना मा इज इक्वल टू श्मा. ष षटकोन प्लस अर्धा ष षटकोन लक्षात घ्या. कशाने डिनोट केलाय? स्लांटिंग लाईननी. प्लस मला काना मा इज इक्वल टू श्मा. आपल्याला कुठलीही मात्रा ही नेहमी पूर्ण अक्षराला द्यायची असते, हे लक्षात घ्या. इथे पूर्ण अक्षर आहे म आणि म्हणून काना म ला दिलेला आहे श्मा. आता अजून एक उदाहरण आपण बघूयात. हे काय आहे तुमच्या डोळ्यासमोर स्क्रीनवर? घड्याळ. माहितीये ना सगळ्यांना घड्याळ? आता बघा बरं घड्याळ हा शब्द कसा लिहिलेला आहे? घ ड अर्धा त्याला य ला काना या जोडलेला आहे आणि ळ हे अक्षर. ड्या ड्या हे अक्षर जोडाक्षर आहे. कशावरून? कारण ड हे अक्षर अर्ध आहे, कारण ड च्या खाली स्लांटिंग लाईन दिलेली आहे. जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं मुलांनो, ड ट ठ ही अक्षर आपल्याला अर्धी लिहिताच येत नाही. त्यामुळे या अक्षरांचे जे काही जोडाक्षर तयार होतात या अक्षरांपासून किंवा या अक्षरांना दुसरं अक्षर जोडून, तेव्हा त्या अक्षराखाली स्लांटिंग लाईन दिली जाते किंवा जोडाक्षराच्या उभ्या मांडणीनुसार ते लिहिले जातात. आता इथे लक्षात आलंय ड च्या खाली स्लांटिंग लाईन का आहे? कारण ड हे अक्षर आपल्याला पूर्ण लिहिताच येत नाही. काही काही वेळा प्रिंटिंग मध्ये ड ला य डायरेक्ट जोडलं जातं, जोडलेलं दाखवलं गेलेलं आहे आणि त्याखाली म्हणून तिथे स्लांटिंग लाईन दिलेली दाखवली नाहीये. पण इथे ड या मुद्दामून मी हे उदाहरणं घेतलेली आहेत तुमचं कन्फ्युजन दूर होण्यासाठी. कारण दोन्हीही पद्धतीने हे जोडाक्षर लिहिले जातात. लक्षात ठेवा. ड ड अर्धा आहे, त्याच्या खाली स्लांटिंग लाईन आहे आणि त्याला य ला काना या हे अक्षर जोडलेलं आहे ड्या. आता हे कसं तयार झालंय बघा. ड अर्धा आहे, त्याला य ला काना या हे अक्षर जोडलं गेलेलं आहे आणि त्यापासून ड्या हे जोडाक्षर तयार झालेलं आहे. आणि इथे जी काना आहे, जी मात्रा आहे ड्या मधली, म्हणजे काना ही मात्रा तिथे दिलेली आहे आणि ही नेहमी दुसऱ्या अक्षराला म्हणजे जे अक्षर पूर्ण असतं त्याला दिली जाते. इथे य हे अक्षर पूर्ण आहे, ड हे अक्षर अर्ध आहे. कशावरून अर्ध? कारण त्याच्या खाली स्लांटिंग लाईन आहे आणि य हे अक्षर पूर्ण आहे म्हणून काना य या अक्षराला दिलेला आहे. मुलांनो, आपण जोडाक्षराचे प्रकार बघत आहोत आणि यामध्ये जोडाक्षराचा प्रकार तिसरा आहे र या अक्षरापासून तयार होणारे जोड शब्द. र हे अक्षर जेव्हा दुसऱ्या अक्षरांना जोडलं जातं तेव्हा कशा प्रकारचे जोडाक्षर तयार होतात ते आपण आता इथे बघणार आहोत. कारण र हे अक्षर असं आहे मुलांनो, हे नीट लक्ष देऊन ऐका. र हे अक्षर असं आहे की हे अक्षर आपण अर्ध लिहू शकत नाही. र हे अक्षर आपण अर्ध लिहू शकत नाही. त्यामुळे र या अक्षराला जेव्हा दुसरे व्यंजन जोडले जातात तेव्हा कशा प्रकारे जोड शब्द तयार होतात ते आपण बघणार आहोत. त्याचेही परत सप्रकार आहेत, छोटे छोटे अजून प्रकार आहेत. आता कुठले प्रकार आहेत ते बघूत. आता याच्यातला प्रकार पहिला कुठला? जेव्हा र या अक्षराला य हे अक्षर जोडलं जातं तेव्हा कशा प्रकारे जोडाक्षर तयार होतं ते आपण इथे बघणार आहोत. मुलांनो, जसं मी तुम्हाला आधी पण सांगितलं, र हे अक्षर असं आहे
की जे आपण अर्ध लिहू शकत नाही. त्यामुळे र या अक्षराला जेव्हा य हे अक्षर जोडलं जातं तेव्हा एक वेगळ्या प्रकारचं जोडाक्षर तयार होतं. कसं आपण हे लिहिलं जातं ते बघूया. त्यासाठी मी तुम्हाला काही उदाहरणं सांगतेय. या उदाहरणांवरून तुमच्या लक्षात येईल की र या अक्षराला जेव्हा आपण य हे अक्षर जोडतो तेव्हा कशा प्रकारे ते जोडाक्षर लिहिलं जातं. आता या नियमाचे उदाहरण बघूयात. आता कसं होतं बघा, जेव्हा र हे अक्षर अर्ध आहे, ओके, मी जसं सांगितलं तुम्हाला र हे अक्षर आपण अर्ध लिहू शकत नाही, बरोबर आहे. पण आपल्या नियमानुसार जे अक्षर आपण अर्ध लिहितो किंवा जे अक्षर अर्ध असतं त्याच्या खाली आपण स्लांटिंग लाईन देतो. त्यामुळे इथे र च्या खाली स्लांटिंग लाईन दिलेली आहे. याचा अर्थ असा की र हे अक्षर अर्ध आहे आणि अशा अर्ध्या र ला जेव्हा य हे अक्षर जोडलं जातं तेव्हा र्य अशा प्रकारचा जोडाक्षर तयार होतं. आता बघा ते र्य हे अक्षर कसं लिहिलेलं आहे, मी आता दाखवलेलं आहे तुम्हाला हायलाइट करून. तर र या अक्षराला जेव्हा य हे अक्षर जोडलं जातं तेव्हा ते अशा प्रकारे लिहिलं जातं, जसं मी इथे स्लाइडवर दाखवलेलं आहे, जे हायलाइट झालेलं आहे आता तशा प्रकारे. बऱ्याचशा पुस्तकांमध्ये अशा प्रकारचे अनेक वर्ड्स तुम्हाला पाहायला मिळतील. र्य हे आहे र्य, ते प नाहीये. पूर्ण प अर्धा प कसा लिहिला जातो तसं ते प नाहीये. बरेचसे मुलं इथे चूक करतात आणि ते र्य लिहिण्यापेक्षा ते प्य लिहितात. तो जो अर्धा जो आहे चंद्रकोर ते य च्या आधी लिहिलेली ती पूर्ण लिहितात. ओके, त्यामुळे हे नीट लक्ष द्या की र जेव्हा अर्धा असतो आणि अर्ध्या र ला जेव्हा य जोडलं जातं तेव्हा र्य असं जोडाक्षर तयार होतं. आता याचे उदाहरणं कोणते आहेत बरं? तर आता स्क्रीनवर तुमच्या समोर काय आहे, तर सूर्या दाखवलेल्या आहेत. त्या काय आहेत? सूर्या. एक असती सिंग्युलर ती सुरी. जेव्हा एक असती सिंग्युलर असती, एक वचन असतं तेव्हा त्याला म्हणतात सुरी. पण जेव्हा एकापेक्षा जास्त असतात, दोन किंवा दोन पेक्षा जास्त जेव्हा सुरी असतात तिथे ठेवलेल्या तेव्हा त्याला म्हणतात सूर्या. काय म्हणतात त्याला? सूर्या. आणि हे प्लुरल आहे. सुरी सिंग्युलर आणि सूर्या हे प्लुरल आहे. आता यामध्ये जोडाक्षर कुठलं आहे? तर र्या. र्या हे जोडाक्षर आहे. ते बघा कसं लिहिलेलं आहे, नीट बघा. आणि हे कसं तयार झालेलं आहे? अर्धा र आणि त्या अर्ध्या र ला जेव्हा य ला काना या हे जोडलं जातं तेव्हा र्या हे जोडाक्षर तयार होतं, सूर्या. आता अजून एक उदाहरण बघूया. आता मुलांनो, स्क्रीनवर तुमच्या काय आहे बरं हे? बरोबर, हे आहे भाकऱ्या. भाकऱ्यांचं चित्र आहे. जेव्हा एक असती तेव्हा त्याला भाकरी म्हणतात. जेव्हा सिंग्युलर असती, एक असती, तेव्हा त्याला भाकरी म्हणतात. पण जेव्हा एकापेक्षा जास्त असतात, दोन किंवा त्यापेक्षा जास्त जेव्हा असतात ठेवलेल्या तेव्हा त्याला भाकऱ्या असं म्हटलं जातं. ते प्लुरल आहे, अनेक वचन आहे. सिंग्युलर भाकरी, प्लुरल भाकऱ्या. आणि हे बघा कसं लिहिलेलं आहे. भाकऱ्या हा वर्ड जेव्हा आपण लिहितो तेव्हा र्या हे जोडाक्षर आहे. र्या हे जोडाक्षर आहे आणि ते कसं तयार झालेलं आहे, तर अर्धा र या अर्ध्या र ला य ला काना या जोडलं जातं तेव्हा र्या असं जोडाक्षर तयार होतं.
आणि इथे भाकऱ्या या शब्दामध्ये ऱ्या हे जोडाक्षर आहे. आता मुलांनो, तुमच्या स्क्रीनवर काय दाखवलेलं आहे बरं? ओळखलं सगळ्यांनी? इथे परी आहे, बरोबर आहे. पण परी हे सिंग्युलर आहे. परी हे सिंग्युलर आहे. परी एक वचन आहे, सिंग्युलर आहे. पण जेव्हा एकापेक्षा जास्त असतात, दोन किंवा दोनपेक्षा जास्त जेव्हा असतात, तेव्हा त्याला म्हणतात पर्या. काय म्हणतात? पर्या. फेरीज, पर्या. ओके. आणि यामध्ये जोडाक्षर आहे ऱ्या. काय आहे? ऱ्या. नीट बघा ते कसं लिहिलेलं आहे. य ला काना याच्या आधी छोटीशी चंद्रकोर दाखवलेली आहे. आणि ही चंद्रकोर म्हणजे काय आहे? तर ते आहे र. हे र अर्ध लिहिलेलं आहे. आता ऱ्या हा वर्ड कसा तयार झालेला आहे? तर अर्ध र त्याला जेव्हा य ला काना या जोडलं जातं, तेव्हा ऱ्या हे जोडाक्षर तयार होतं. पर्या. ओके, लक्षात आलंय तुमच्या हे? आता मुलांनो, र या अक्षराला जेव्हा दुसरी व्यंजनं जोडली जातात, तेव्हा ती कशा प्रकारे लिहितात किंवा कशा प्रकारे जोडाक्षर तयार होतं ते आपण बघतोय. त्यामध्ये पहिलं आपण पाहिलं, र ला य जोडल्यावर ऱ्या, र्य कसं लिहितात ते आपण पाहिलं. आता पुढचा प्रकार बघूयात. र या अक्षराला दुसरं व्यंजन जोडून तयार होणारे जोड शब्द. जेव्हा र हे अक्षर असतं, म्हणजे र अर्ध, त्याला दुसरं व्यंजन आपण जेव्हा जोडतो, तेव्हा कशा प्रकारे जोड शब्द तयार होतो किंवा कशा प्रकारे जोड अक्षर तयार होतं ते आपण इथे बघूया. मुलांनो, र हे अक्षर जेव्हा अर्ध असतं आणि या र ला व्यंजन जोडलं जातं, तेव्हा ते कशा प्रकारे लिहितात तर इथे दाखवलेलं आहे. आता स्क्रीनवर जे आलेलं आहे त्या प्रकारे ते लिहिलं जातं. याला म्हणतात रफार. आता जसं तुम्ही इडलिंबूचा लिहिता, बरोबर आहे? तुम्ही अगदी फर्स्ट स्टँडर्ड मध्ये हे शिकला आहात. इडलिंबूचा कसा लिहितात. तर इडलिंबूचा लिहिताना तुम्ही काय करतात? पहिले इमारतीचा काढतात आणि त्याच्या डोक्यावर एक शेंडी देतात, बरोबर आहे? त्याच प्रकारे हे जेव्हा आपण रफार देतो, तेव्हा त्याच प्रकारे एक शेंडी डोक्यावर दिली जाते. इथे जे चिन्ह दाखवलेलं आहे तयार होणारं, त्याला म्हणतात रफार. आता हे लिहितात कसं बरं? त्याचे काही उदाहरणं आपण बघूयात. मुलांना हे कशाचं चित्र आहे बरं? ओळखलं का तुम्ही? अगदी बरोबर. हा आहे सन, सूर्य. काय आहे? सूर्य. आता हा शब्द कसा लिहिलाय बरं? तुम्हाला अगदी माहिती असणारा हा शब्द आहे, सूर्य. तर आता कसा लिहिलेला आहे? स ला दुसरा उकार दिलेला आहे आणि य लिहिलेला आहे. पण नुसता य आहे का तो? नाही. तर या य च्या डोक्यावर एक शेंडी दिलेली आहे. जसं इडलिंबू मध्ये असतं की नाही, त्याच प्रकारे. मग आता याचा अर्थ काय बरं? आता बघा, तुम्ही नीट बघा, मी हायलाइट केलेलं आहे ते आता रेड कलरनी. तर य च्या डोक्यावर अशी शेंडी दिलेली आहे, याला म्हणतात रफार. काय म्हणतात? रफार. आणि याचा अर्थ असा आहे की जेव्हा अर्धा र हा य ला जोडला जातो, तेव्हा र्य असं जोडाक्षर तयार होतं. आता तुम्हाला अशी कन्सेप्ट कळली असेल की जेव्हा दोन अक्षर आपल्याला दिसतात आणि ती दोन अक्षर एकमेकांना जोडलेली दिसतात, ते म्हणजे जोडाक्षर, बरोबर आहे? पण तसं नाहीये. हे अशा प्रकारे रफार असलेले शब्द सुद्धा जोडाक्षराचाच एक प्रकार आहे. आणि या रफाराचा अर्थ असा
की र हे अक्षर अर्ध आहे. ओके, या रफारचा अर्थ असा की र हे अक्षर अर्ध आहे आणि ज्या व्यंजनाच्या डोक्यावर असा रफार असतो ते व्यंजन पूर्ण असतं आणि त्याच्या आधी अर्ध र असतं. र या अक्षराला ते व्यंजन जोडले गेलेलं असतं. जसं इथे दाखवलेलं आहे, सूर्य, र प्लस य इज इक्वल टू र्य. उच्चार नीट बघा, सूर्य, र आधी त्याचा उच्चार येतोय. तिथे आपल्याला डायरेक्ट र हे अक्षर जोडलेलं दिसत नाहीये, कारण मी तुम्हाला सांगितलंय की र हे अक्षर आपण अर्ध लिहू शकत नाही. त्यामुळे र हे अक्षर जेव्हा दुसऱ्या व्यंजनांना जोडलं जातं, म्हणजे र हे अक्षर अर्ध असतं, तेव्हा ते एका वेगळ्या प्रकारे लिहिलेलं दाखवतात. तर त्याचे हे प्रकार आहेत. जसं य पाहिलं आपण, भाकऱ्या, पर्या. ओके, त्याचप्रमाणे हा दुसरा त्याचा प्रकार आहे रफाराचा, म्हणजे डोक्यावर शेंडी द्यायची. रफार म्हणजे काय लक्षात ठेवा, डोक्यावर शेंडी आणि त्याच्या आधी र हे अक्षर असतं. मुलांना आता हे कोणतं चित्र आहे बरं? काय दिसतंय तुम्हाला समोर? अगदी बरोबर, हा आहे मोठा असा पर्वत, माउंटन. बरोबर आहे, माउंटन आहे. तुम्हाला माहितीये मुलांनो, आपल्या भारतातला सर्वात मोठा पर्वत कोणता आहे? अगदी बरोबर, माहिती असेल तुम्हाला, हिमालया हा आपल्या भारतातला सर्वात मोठा असा पर्वत आहे. आणि असाच एक पर्वत तुमच्या स्क्रीनवर आता तुम्हाला दिसतोय, माउंटन. माउंटन म्हणजे पर्वत. काय? पर्वत. त्याला मराठीमध्ये म्हणतात पर्वत. आता यामध्ये जोडाक्षर आहे र्व. कुठलं जोडाक्षर आहे? र्व. आता इथे डायरेक्टली दोन अक्षर एकमेकांना जोडलेली दिसत नाहीयेत, पण इथे मी हायलाइट केलेलं आहे व या अक्षराच्या वरती एक शेंडी दिलेली आहे आणि या शेंडीचा अर्थ आहे रफार. त्याला म्हणतात रफार. आता हा रफार कसा बरं तयार होतो? तर जेव्हा अर्ध्या र ला व हे अक्षर जोडलं जातं, अर्ध्या र ला जेव्हा व हे अक्षर जोडलं जातं तेव्हा र्व हे जोडाक्षर तयार होतं आणि हा वर्ड तयार झालेला आहे पर्वत. मुलांनो, रफार काय आहे आणि तो कसा देतात हे तुमच्या आता लक्षात आलं असेल. आपण अजूनही काही उदाहरणं बघूयात रफाराचे. आता हे काय आहे बरं मुलांनो? काय दिसतंय तुम्हाला? हो, अगदी बरोबर, हा आहे आईस. आईस याला मराठीमध्ये म्हणतात बर्फ. तुम्ही उन्हाळ्यामध्ये फ्रीजर मधून, रेफ्रिजरेटर मधून बर्फ काढून खेळता की नाही? तसा हा एक बर्फ इथे दाखवलेला आहे आणि त्यामध्ये जोडाक्षर आहे र्फ. र्फ हा एक जोडाक्षर आहे आणि हे कसं तयार झालंय? तर अर्ध्या र ला जेव्हा फ हे अक्षर जोडलं गेलंय, अर्ध्या र ला जेव्हा फ हे अक्षर जोडलं गेलंय तेव्हा र्फ हे जोडाक्षर इथे तयार झालेलं आहे. बर्फ. उच्चार नीट बघा, र अर्ध आहे त्यामुळे र चा उच्चार आधी येणार. जिथे जिथे रफार असतो, रफार म्हणजे काय? तर कुठल्याही व्यंजनाच्या डोक्यावर असलेली शेंडी. तर जिथे रफार असतो त्या रफाराचा अर्थ असा की र हे अक्षर अर्ध आहे आणि त्याचा उच्चार आधी झाला पाहिजे. बर्फ. आले लक्षात? अजून एक उदाहरण बघूयात आपण. मुलांनो, आता स्क्रीनवर तुम्हाला कोण दिसतंय बरं? अगदी बरोबर, ही आहे नर्स. कोण आहे? नर्स. आता नर्स हा शब्द कसा लिहायचा आहे बघा बरं नीट.
न आणि स वर रफार आहे. स वर रफार आहे म्हणजे इथे नर्स या शब्दामध्ये रस हा जोडाक्षर आहे. रस हे जोडाक्षर आहे आणि ते कसं तयार झालेलं आहे तर र या अक्षराला जेव्हा स हे अक्षर जोडलं गेलंय तेव्हा रस हे जोडाक्षर तयार झालंय. आता हे उदाहरण झाले रफाराचे. आता पुढचा प्रकार आपण बघूयात. आता मुलांनो पुढचा प्रकार हा आहे की जेव्हा र हे अक्षर दुसऱ्या व्यंजनांना जोडून जेव्हा जोडाक्षर तयार होतं तर कशा प्रकारे ते लिहिलं जातं. आता अगदी थोडे उदाहरण आहेत या प्रकाराचे, तर हे उदाहरण आपण बघूयात. आता स्क्रीनवर काय दिसतंय तुमच्या? अगदी बरोबर, ही आहे ट्रक. तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला ट्रक दिसतीये आणि ट्रक हा वर्ड माहितीये कसा लिहितात? तर अशा प्रकारे आता स्क्रीनवर मी दाखवलेला आहे. तर अशा प्रकारे ट्रक हा वर्ड लिहिला जातो. ओके, तर यामध्ये कुठलेही दोन अक्षर तुम्हाला जोडलेली दिसतायत का? नाही. डायरेक्ट हा वर्ड तुम्ही जेव्हा बघाल ट्रक तेव्हा कुठलीही दोन अक्षर आपल्याला जोडल्यासारखी दिसत नाहीये. पण लक्षात घ्या, पण इथे जोडाक्षर आहे आणि ते आहे ट्र. कुठलं जोडाक्षर आहे? ट्र. हे जोडाक्षर आहे, नीट लक्ष देऊन बघा. आणि हे ट्रक हे अक्षर कसं तयार झालंय तर जेव्हा अर्ध्या ट ला र हे अक्षर जोडलं गेलंय. आता इथे ट हे व्यंजन आहे, हे अर्ध आहे आणि या ट या व्यंजनाला र हे पूर्ण अक्षर जोडलं गेलेलं आहे आणि ट्र हे जोडाक्षर तयार झालेलं आहे. ट च्या खाली कसे लाईन दिलेली आहे बघा. ओके, ट्रायंग्युलर, छोटीशी ट्रायंग्युलर टाइप ही लाईन आहे. तर याचा अर्थ असा आहे की ट या अक्षराला र हे अक्षर इथे जोडलं गेलेलं आहे. अगदी थोडे उदाहरण आहेत अशा प्रकारचे, पण ते तुम्हाला माहिती पाहिजे म्हणून मी इथे ते इन्क्लूड केलेले आहेत. आता अजून एक याचं उदाहरण बघूयात या प्रकाराचं. आता काय दिसतंय बरं मुलांना तुमच्या डोळ्यासमोर? अगदी बरोबर, ड्रम. काय आहे हा? ड्रम आहे. आणि हा ड्रम वाजवतात की नाही? तर यामध्ये कुठलं जोडाक्षर आहे तर ड्र. ड्र हे जोडाक्षर आहे. ते बघा मी हायलाइट केलेलं आहे रेड कलरनी. तर हे ड्र हे जोडाक्षर कसं तयार झालेलं आहे तर जेव्हा अर्ध्या ड ला र हे अक्षर जोडलं जातं, अर्ध्या ड ला र हे अक्षर जोडलं जातं तेव्हा ड्र असं जोडाक्षर तयार होतं. तेव्हा ड्र असं जोडाक्षर तयार होतं. इथे ड हे लेटर अर्ध आहे आणि र हे लेटर पूर्ण आहे. मुलांनो, आता पुढचा प्रकार बघूयात. हा काय आहे बरं तर र हे अक्षर दुसऱ्या व्यंजनाला जोडून तयार होणारे जोड शब्द. आता र हे लेटर जेव्हा दुसऱ्या व्यंजनांना जोडलं जातं तर ते कुठल्या प्रकारे आपण लिहू शकतो ते आपण आता बघणार आहोत. मुलांनो, आता हा प्रकार एक्झॅक्टली काय आहे बरं हे आपण उदाहरणावरून समजून घेऊयात. आता स्क्रीनवर तुम्हाला काय दिसतंय तर इथे काही ॲनिमल्स दिसतायत. त्यामध्ये काही ससे आहेत, जिराफ आहे, हत्ती आहे, सिंह आहे, हरिण आहे, कोल्हा आहे. तर हे सगळे ॲनिमल्स तुम्हाला स्क्रीनवर दिसतायत. या ॲनिमल्सला मराठीमध्ये काय म्हणतात माहितीये? बरोबर, या ॲनिमल्सला मराठीमध्ये म्हणतात प्राणी. आणि प्राणी हा वर्ड कसा लिहिलेला आहे बरं नीट बघा.
यामध्ये कुठलेही दोन अक्षर आपल्याला डायरेक्टली जोडलेले दिसत नाहीयेत, पण आहे यामध्ये प्रा हा जोड शब्द आहे, जोडाक्षर आहे. ते प्रा हे जोडाक्षर आहे आणि हे जोडाक्षर दोन व्यंजन एकमेकांना जोडून तयार झालेलं आहे. मग हे प्रा हे अक्षर हे कसं तयार झालं माहितीये? तर जेव्हा प या अक्षराला र ला काना रा हे अक्षर जोडलं जातं, प या अक्षराला र ला काना रा हे अक्षर जोडलं जातं, तेव्हा प्रा हे जोडाक्षर तयार होतं. इथे प अर्ध आहे, नीट लक्ष देऊन बघा. प अर्ध आहे आणि त्याला र ला काना रा जोडले गेलेलं आहे आणि त्यावरून प्रा हे जोडाक्षर तयार झालंय. आणि मुलांनो, हे जोडाक्षर कसं लिहिलंय? आलंय लक्षात तुमच्या? प ला काना पा दिलेला आहे आणि या प च्या पोटामध्ये तिरकी लाईन जोडलेली आहे, स्लांटिंग लाईन त्या पोटामध्ये दिलेली आहे. प च्या पोटात रेघ दिलेली आहे, बरोबर आहे. आणि यावरून ते प्रा असं जोडाक्षर तयार झालेलं आहे. आले लक्षात हा प्रकार? अजून एक याचं उदाहरण बघूयात. वाव, स्क्रीनवर आता काय दिसतंय बरं तुम्हाला? तुमचे फेवरेट असे ग्रेप्स आहेत ना हे. या ग्रेप्सला मराठीमध्ये काय म्हणतात माहितीये? यांना म्हणतात द्राक्षे. काय म्हणतात? द्राक्षे. आता द्राक्षेमध्ये द्रा हे जोडाक्षर आहे. द्रा हे जोडाक्षर आहे आणि हे कसं तयार झालंय माहितीये? जेव्हा द या अक्षराला र ला काना रा हे अक्षर जोडलं गेलंय, तेव्हा द्रा हे जोडाक्षर तयार झालंय. आता द्रा हे जोडाक्षर कसं लिहिलेलं आहे बघा. द हे अक्षर लिहिलेलं आहे आणि द च्या पोटात रेघ दिलेली आहे आणि अशा प्रकारे जेव्हा पोटात रेघ दिलेली असते, त्याचा अर्थ असा की ज्या लेटरच्या पोटात रेघ दिलेली असते ते लेटर अर्ध असतं, बरोबर. जसं इथे द हे लेटर अर्ध आहे. कशावरून? कारण ड च्या खाली स्लॅंटिंग लाईन दिलेली आहे आणि त्या अक्षराला र हे अक्षर तिथे जोडलं गेलेलं आहे. आपण याचं अजून एक उदाहरण बघूयात. आता हे काय दिसतंय बरं तुम्हाला स्क्रीनवर? अगदी बरोबर, हा आहे मून. काय आहे? मून. चंदा मामा आहे ना यहाँ पे, याला मराठीमध्ये म्हणतात चंद्र. चंद्र असं म्हणतात आणि यामध्ये द्र हे जोडाक्षर आहे. द्र हे जोडाक्षर आहे आणि द्र हे जोडाक्षर कसं तयार झालंय बरं? जेव्हा द या अक्षराला र हे अक्षर जोडलं गेलंय, तेव्हा द्र हे जोडाक्षर तयार झालेलं आहे. बघा नीट कसं लिहिलंय ते. द्र, द हे अक्षर लिहिलेलं आहे आणि द च्या पोटात रेघ दिलेली आहे. आलंय तुमच्या हे लक्षात मुलांनो? द या अक्षराला र हे अक्षर जोडलं गेल्यावर द्र असं जोडाक्षर तयार होतं. आता या प्रकाराचं पुढचं एक उदाहरण बघूयात. तुम्हाला स्क्रीनवर काय दिसतंय बरं मुलांनो? अगदी बरोबर, सी आहे आणि या सी ला मराठीमध्ये म्हणतात समुद्र. समुद्र आणि यामध्ये जोडाक्षर आहे द्र. जसं आपण द्राक्ष पाहिलं, त्याचप्रमाणे हे आहे चंद्र पाहिलं, त्याचप्रमाणे द्र हे इथे जोडाक्षर आहे आणि ते कसं तयार झालेलं आहे? तर द या अक्षराला र हे अक्षर जोडलं गेल्यावर द्र हे जोडाक्षर तयार झालेलं आहे इथे. आले लक्षात मुलांना तुमच्या हे सगळं? मुलांनो,
हे सगळं झालं जोडाक्षरांविषयी. तुम्हाला हा टॉपिक समजलाच असेल. सो थँक यू अँड हॅव अ ग्रेट डे अहेड. बाय बाय.